सलामीची जोडी मैत्री गिराळे संघाच्या माध्यमातून सचिन आणि राहुल. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पाहायला मिळतात सचिन आणि नॉन स्ट्राइक एंड वरती राहुल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतात किरण. दरम्यान मी सुजेंद्र भोयर सरांना विनंती करेन की त्यांनी मिलिंद ह्यांना आपण घोषित केलेला 500 रुपयाचं बक्षीस जो विनिंग शॉट मारला ज्याच्यामुळे आधी त्यांची टीम सेमीफायनलमध्ये खेळते हे त्यांनी प्रदान करावं. धन्यवाद. सेकंड सेमीफायनलचा सामना चालू होतोय. किरण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पाहायला मिळतात सचिन. पहिला चेंडू आणि स्क्वेअर मारा होतोय. पहिला चेंडू अवांतर धाव. श्री गणेशा देखील होतोय मैत्री गिराळे या संघाचा. एक धाव स्कोरबोर्डवरती लागली जाते. किरण सज्ज होत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. सचिन स्टेपआउट करून मारण्याचा फॉलो थ्रू मध्ये सुरेख अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते किरण यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरला जातोय गोलंदाज किरण. एक धाव मात्र स्कोरबोर्डवरती लागली जाते. सुरेख फटका अलंद कार्पेट आणि इथे मात्र पहिलाच धक्का मिळतोय. सचिन बाद होतोय धावबादच्या रूपामध्ये. एक या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय. यूट्यूब बंद आहे का बघा बरं, चेक करा. हा न्यू बॅटर इन होतात. इनेट नंबर 3 सुनील. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते किरण यांच्या माध्यमातून. पहिला धक्का मात्र सुरेख कमबॅक. एक या धावसंख्येवरती पहिला गडी मात्र बाद केला गेला मैत्री गिराळे या संघाचा. पुढील चेंडू लोअर फुलटॉस चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काढलेला चेंडू फील्ड होईल तत्पूर्वी एकच धाव अंकित केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या पुढे जाऊन सरकली गेली ती 2 या धावसंख्येवरती. एक गडी मात्र बाद केला गेलाय किरण यांच्या माध्यमातून. न्यू बॅटर सुनील सज्ज होत आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. डावखुरे हाताचे फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती सुनील. किरण गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत आहेत आपल्याच फील्ड मधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता. अलंद कार्पेट चेंडू जातोय लॉग ऑफ क्षेत्रामध्ये. फील्ड होईल तत्पूर्वी एकच धाव. सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते सुनील आणि राहुल यांच्या माध्यमातून. एक धाव धावेने धाव फलकावरती धावा लागत आहेत 3 या धावसंख्येवरती. सुरेख गोलंदाजीचं कृतीकरण पाहायला मिळते. मोठे फटके मारण्याची मुभा मात्र देत नाही आहेत किरण. फुलर लेनचा चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरला गेला गोलंदाज किरण. अप्रतिम दर्जाचे 5 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. शेवटचा चेंडू असेल या स्पेल मधील किरण. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी किरण यांच्या माध्यमातून राहिली गेली. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना किरण राहुल. इथे मोठा फटका येईल का? शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू इनफिल्डच्या वरून 1 बाउन्स ओव्हर दी रोप सीमारेषा पार. या 4 धावेने संघाची धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली जाते ती 7 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस एक गडी बाद 7 मैत्री गिराळे.
पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेले ते 7 या धावसंख्येवरती गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतील मिस्टर राकेश पाटील. इनिंगचं सेकंड स्पेल आणि वैयक्तिक पहिला स्पेल हाताळण्याकरिता मिस्टर राकेश पाटील. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर पाहायला मिळत आहेत. मिस्टर सुनील पाटील यांच्या प्रत्येक षटकाराला मिस्टर कल्पेश पाटील गिराळे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये 200 रुपये सॉरी एक धाव अंकित केले जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 8 या धावसंख्येवरती. मिस्टर सुनील पाटील यांनी जर चौकारांची हॅट्रिक मारली तर मिस्टर प्रजय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं आहे. सुरेख अप्रतिम लेन लाईन पाहायला मिळते. मिस्टर राकेश पाटील यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती होते. इथे मात्र फलंदाजांना रोखून ठेवला गेलाय. मिस्टर राकेश पाटील यांच्या माध्यमातून धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली ती 8 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 8 मैत्री गिराळे हा संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू हाताळण्याकरिता मिस्टर राकेश पाटील सज्ज होतील. श्री क्लॉप केला गेलाय. चेंडू लॉग ऑफ क्षेत्रामध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स ओर दी रूप सीमारेषे पार. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन फ्लाय होताना 12 या धावसंख्येवरती. इथे मात्र राहुलच्या बॅट मधून मात्र 2 चौकार आलेत. यापुढे चेंडू हाताळण्याकरिता राकेश पाटील सज्ज होत आहेत. आपल्या स्पेल मधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पाहायला मिळतात राहुल. लोअर फुलटॉस चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फील्ड होईल. तत्पूर्वी एकच धाव परिपूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पुढे सरकली गेली ती 13 या धावसंख्येवरती. इथे मात्र राहुल यांच्या माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. राकेश पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पाहायला मिळतात. सुनील सुरेख इथे मात्र फलंदाज होतोय बाद. दुसरा धक्का मात्र मिळतोय सुनीलच्या रूपामध्ये. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते मिस्टर राकेश पाटील यांच्या माध्यमातून. दुसरा गडी मात्र बाद होतोय मैत्री गिराळे या संघाचा 13 या धावसंख्येवरती. न्यू बॅटर इन होत आहेत मिस्टर भावेश इन ॲट नंबर 4. मैत्री गिराळे या संघाची धावसंख्या मात्र 13 या धावसंख्येवरती. 2 गडी मात्र बाद झालेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती. या स्पेलमध्ये शेवटचा चेंडू असेल मिस्टर राकेश पाटील यांच्या माध्यमातून. कशा प्रकारे हाताळला जाईल न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना मिस्टर राकेश पाटील पुढील चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत. आणि इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय करतायत.
आणि अशा तऱ्हेने तिसरा धक्का मात्र मिळतोय. आपल्या स्पेलमध्ये 2 गडी मात्र गारद केले गेले. मिस्टर राकेश पाटील यांच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजीचं कृत्यकरण राहिलं गेलं. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली ती 13 या धावसंख्येवरती. या स्पेलमध्ये 6 धावा खर्च करत मात्र 2 गडी बाद केले गेले. अफलातून गोलंदाजीचं कृत्यकरण राहिलं गेलं. मिस्टर राकेश पाटील यांच्या माध्यमातून 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली ती 13 या धावसंख्येवरती. न्यू बॅटर इन होतात मिस्टर रणजित. धन्यवाद. दरम्यान आपल्या कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ लीगच्या या आजच्या अंतिम दिवशी या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षक बघण्यासाठी उपस्थित झालेले आपल्या सूर्यवंश क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष मान्य श्री अच्युतजी सातवी सरांचे या ठिकाणी आगमन झाले. मी आपल्या लीगचे सचिव सन्मान्य श्री चेतन सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री अच्युत सातवी सरांचं शाल श्रीफल देऊन यथोचित स्वागत आणि सत्कार करायचं आहे. धन्यवाद. आपण या स्पर्धेला उपस्थित झालात. या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपल्या मनापासून खूप खूप आभार. मी चेतन सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सरांचं स्वागत करायचं आहे. आपल्या सूर्यवंश क्षत्रिय युवक मंडळाच्या विद्यमान अध्यक्षांचं या ठिकाणी आपल्या लीगच्या वतीने सहर्ष स्वागत होते. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात. या स्पर्धेची शोभा वाढवलीत. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. यूट्यूब आपण हे क्षण चित्र या ठिकाणी टिपायचे. धन्यवाद, आपण या ठिकाणी आल्यात. समवेत त्याचप्रमाणे सूर्यवंश क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान विश्वस्त मान्य श्री सुनील शेलार सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे मनापासून स्वागत करतोय. त्याचप्रमाणे सरांचं सुद्धा आगमन झालं आहे. आपले मनापासून खूप खूप स्वागत. आपण या ठिकाणी आलात. खूप खूप धन्यवाद. राजू भाऊ आमच्या लीगचे सल्लागार, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचंय. धन्यवाद. धावसंख्या जाऊन पोहोचली गेले ते 21 या धावसंख्येवरती. मैत्री गिराळे या संघाचे सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. मिस्टर राहुल यांच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवरती सुशांत. शॉर्ट प्लेनचा चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरले गेले ते मिस्टर सुशांत. 2 चेंडूवरती मात्र मोठे फटके जरूर आले. त्यानंतर कमबॅक करत असताना निर्धाव चेंडूचे हाताळत असताना पुन्हा एकदा शॉर्ट प्लेनचा चेंडू इथे मात्र चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषे पार. राजू भरत सरांना विनंती आहे, आपल्या लीगचे सल्लागार आपण या ठिकाणी यायचे. त्याचप्रमाणे या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित झालेले आपल्या सूर्यवंश क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान विश्वस्त मान्य श्री भालचंद्र पाटील सरांचे या ठिकाणी आगमन झाले. मी या ठिकाणी लीगचे सचिव श्री चेतन सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी येऊन या स्पर्धेची शोभा वाढवलीत. धन्यवाद. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली मैत्री गिराळे आमचे लीगचे सचिव, त्याचप्रमाणे सूर्यवंश क्षत्रिय युवक मंडळाचे विश्वस्त आमचे मित्र
श्री सुनील शेलार यांचं आगमन झालंय. मी विनोद आमचे सदस्य श्री विनोद डोंगरे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण श्री सुनील शेलार सरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करायचे. धन्यवाद शेलार सर. आपण या ठिकाणी स्पर्धेला उपस्थित राहून 41 खेळाडूंचे या ठिकाणी मनोबल वाढवलेलं आहे. आपली उपस्थिती नक्कीच या ठिकाणी सर्वांसाठी प्रेरणादायी. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या शिवक्षेत्री युवक मंडळाचे खजिनदार मान्य श्री भूषण सातवी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी श्री विनोद डोंगरे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मान्य श्री भूषण सातवी यांचेही पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करायचं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते या ठिकाणी नरेश घरत यांच्याकडून. एक नावाजलेला असे खेळाडू. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 30. या धावसंख्येवरती मैत्री गिराळे या संघाची काहीसं आपल्या स्पेलमध्ये महागडा ठरले गेले मिस्टर सुशांत. हॅलो. दरम्यान व्यासपीठावर विराजमान आमचे हॉस्टेलचे मित्र श्री अलंकार सातवी, पुढचं काही सांगत नाही मी, पण हॉस्टेलचे मित्र श्री अलंकार सातवी यांचं स्वागत करण्यासाठी आमचे सहखजिनदार श्रीकांत पावडे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. बाकी अलंकार सगळं गुपित आहे. धन्यवाद. तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ते 30 या धावसंख्येवरती. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ लीग पर्व तिसरे 2025 तमाम जमलेल्या प्रेक्षक राजे आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत. सेकंड सेमीफायनलचा चालू असणारा सामना मैत्री गिराळे वर्सेस छत्रपती वॉरियर्स या दोन्ही संघादरम्यान. गोलंदाजी ट्रॅकवरती किरण वैयक्तिक सेकंड स्पेल आणि इनिंगचं चौथं स्पेल हाताळण्याकरिता पहिलं स्पेल अप्रतिम दर्जाचं राहिले गेले किरण यांच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडवरती रणजित आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले गेले ते 30 या धावसंख्येवरती. आपल्या स्पेलमधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत मिस्टर किरण. स्ट्रायकिंग एंडवरती मिस्टर रणजित. पुढील चेंडू सुरेख सॉफ्टने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण देखील होत आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी जरूर ठरले गेले मिस्टर किरण. आपल्या स्पेलमधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतील. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर पाहायला मिळतात मिस्टर रणजित मैत्री गिराळे संघाच्या माध्यमातून. अकुट टप्प्याचा चेंडू इथे मात्र अमित पाटील चुकी करतायत आणि झेल मात्र धरतीला दान होतं. एक जीवनदान मात्र मिळत आहे मिस्टर रणजित यांना. धावसंख्या 1 ने फ्लाय होताना 31-31 या धावसंख्येवरती कैसे संत गतीने चाललेला सामना पाहायला मिळतोय. मैत्री गिराळे विपक्ष छत्रपती वॉरियर्स किराट या दोन्ही संघादरम्यान सेकंड सेमीफायनलचा सामना. आणि इथे मात्र सुरेख अप्रतिम निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरले गेले मिस्टर किरण. पुढील चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतील. ते मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर बाळगला होता. काहीसं अपयशी ठरले गेले फलंदाज मिस्टर राहुल. निर्धाव चेंडूची समाप्ती होते.
सलगचा दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरले गेले मिस्टर किरण. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 31. स्पेलमधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत. किरण आपल्या स्पेलमधील पुढील चेंडू राहुल. इथे मात्र डावी इष्टी सोड बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतो. एक स्वेअर मारा. एक अतिरिक्त धाव अंकित केली जाते. धावसंख्या जाऊन 1 ने फ्लाय होत असताना 32 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाजाने. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. याच कारणास्तव मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. काहीसं बंदिस्त ठेवलं गेलं फलंदाजांना किरण यांच्या माध्यमातून. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी किरण यांच्या माध्यमातून राहिले गेले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि इथे मात्र 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले गेले ते 32. या धावसंख्येवरती या स्पेलमध्ये मात्र 2च धावा खर्च केल्या गेल्या किरण यांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली मैत्री गिराळे या संघाची 4 षटकाच्या अखेरीस 32. इनिंगचं शेवटचं स्पेल हाताळण्याकरिता सज्ज होतील मिस्टर नरेश. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर पाहायला मिळत आहेत मिस्टर रणजित. नॉन स्ट्राईक एंडवरती मिस्टर राहुल. मैत्री गिराळे या संघाच्या माध्यमातून शेवटचं स्पेल हाताळण्याकरिता नरेश सज्ज होत आहेत. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले गेले ते 32. या धावसंख्येवरती सेकंड सेमीफायनलचा सामना मैत्री गिराळे वर्सेस छत्रपती वॉरियर्स किराट या दोन्ही संघादरम्यान. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइड क्षेत्रामध्ये आनंद कार्पेट. इथे मात्र फील्ड होईल तत्पूर्वी एकच धाव परिपूर्ण केले गेले. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले गेले ती 33 ऑन दी बोर्ड लागली जाते मैत्री गिराळे या संघाचे. पुन्हा एकदा नरेश सज्ज होतील आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर पाहायला मिळतात सलामीचा फलंदाज मिस्टर राहुल. सुरेख लॉप केला गेलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन 4 ने फ्लाय होत असताना 37 ऑन दी बोर्ड लागली जाते. 3 विकेट लॉस ऑफ 33 रन्स मैत्री गिराळे या संघाची. शेवटचं स्पेल यांच्या माध्यमातून आपल्या स्पेल मधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतात. पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा मिडॉन क्षेत्रामध्ये फील्ड होईल तत्पूर्वी 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पुढे सरकले गेले ते 39 धावा मैत्री गिराळे या संघाचे. पाचवं षटक प्रगतीपथावरती नरेश यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये अलंद कार्पेट. 4 धावा मात्र मिळत आहेत. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले गेले ते 43.
उर्वरित येणारे 2 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील मिस्टर नरेश यांच्या माध्यमातून राहुल स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत. मैत्री गिराळे या संघाचे सलामवीर. इथे मात्र मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झाल्याने बॅटची एज लागून मात्र विकेटचं पतन होतंय. झेलबाद राहुलच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली 43. या धावसंख्येवरती मैत्री गिराळे या संघाचे 4 गडी बाद 43 धावा. शेवटचा चेंडू असेल या इनिंगमधील. मिलिंद न्यू बॅटर इन होत आहेत. इथे मात्र कमबॅक करून देत असताना नरेश छत्रपती वॉरियर्स किराड या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल या स्पेल मधील नरेश यांच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू ऑन साइड क्षेत्रामध्ये चेंडू 1 बाउन्स फील्ड होईल. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ते 45 45 धावा. इथे मात्र विजयासाठी 46 धावांचं आव्हान. हॅलो 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 हॅलो. दरम्यान कुणबी सेना पालघर जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक मान्य श्री अविनाशजी विष्णू पाटील गुंडले हे इथे उपस्थित आहेत. सर, प्रथमतः शुभ समनाने आपलं हार्दिक स्वागत. वेळ काढून आलात, धन्यवाद. आपण जे प्रत्येक दात्यांना संघ मालकांना जे एक फळझाड देतोय, ह्या फळझाडाचं दातृत्व, ही सर्व फळझाडं ही त्यांच्या मार्फत आम्हाला उपलब्ध झालेली आहेत असे आमचे मार्गदर्शक मान्य श्री अविनाशजी विष्णू पाटील साहेब गुंदले इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत तथा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे सहसचिव जय शेलार यांना. यूट्यूब सुरू झालंय का? बोला पंच. बॉल द्यायचंय, बॉल. दरम्यान मी आमचे सहसचिव जय शेलार सर यांना विनंती करेन की आपले दाते आमचे वरिष्ठ मान्य श्री अविनाशजी विष्णू पाटील साहेब यांचं स्वागत तथा सत्कार करायचा आहे. मायेची शाळ मायेची शाळ श्रीफळ एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत तथा सत्कार करतो. मी सर्वांना विनंती करेन की एकदा जोरदार आणि त्यांचं स्वागत करायचं आहे.
अविनाशजी साहेब आपण आलात, आपले खूप खूप आभार, धन्यवाद. धन्यवाद. सेकंड सेमीफायनलचा सामना, सेकंड इनिंग छत्रपती वॉरियर्स किराट वर्सेस मैत्री गिराळे. इथे मात्र पहिल्या इनिंगमध्ये 46 धावांचं मात्र टार्गेट ठेवलं गेलंय. रिक्वायर्ड रन रेट असेल 9.20 प्रति षटकामागे. विजयासाठी कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल, मैत्री गिराळे की छत्रपती वॉरियर्स किराट? येणाऱ्या 5 षटकामध्ये तीस चेंडू आणि 46 धावांचं आव्हान असेल. सलामीची जोडी मैदानात छत्रपती वॉरियर्स किराट या संघाच्या माध्यमातून मिस्टर सुशांत आणि मिस्टर अमित पाटील. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतात मिस्टर सुनील. मैत्री गिराळे या संघाच्या माध्यमातून पहिला चेंडू, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, सुरेख गोलंदाजीचं कृत्यकरण पाहायला मिळते मिस्टर सुनील यांच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर पाहायला मिळत आहेत सुशांत. दुसरा चेंडू फेस करतील सुनील. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होत आहेत आपल्या स्पेल मधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, इथे मात्र चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. फाईन लेग क्षेत्रामध्ये मात्र 4 धावा मात्र प्राप्त होत आहेत. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. इथे मात्र श्री गणेश होतोय 4 धावेने. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार प्राप्त केला गेला मिस्टर सुशांत यांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली ती 4 या धावसंख्येने. फुल लेनचा चेंडू, इथे मात्र ऑन साइड क्षेत्रामध्ये चेंडू मात्र 4 धावांकरिता सलगचा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने फ्लाय होत असताना 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सुनील टू सुशांत. सुरेख लॉप केला गेलाय चेंडू, इथे मात्र 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावांकरिता सलगचा तिसरा आणि इथे मात्र हॅट्रिक चौकार चे पाहायला मिळते मिस्टर सुशांत यांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली जाते वेगाने फ्लाय होत असताना 12 या धावसंख्येवरती मिस्टर सुशांत वैयक्तिक खेळत आहेत. 12 या धावसंख्येवरती धावसंख्या मात्र टीमची जाऊन पोहोचली जाते ते 12. आपल्या स्पेलमधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता उर्वरित येणारे 2 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. इथे मात्र सुरेख पद्धतीने खेळून काढलेला चेंडू, इथे मात्र 1 बाउन्स, 1 धाव मात्र प्राप्त होते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली गेले ते 13 या धावसंख्येवरती. कैसे आपल्या स्पेलमध्ये मागडे ठरले गेले मिस्टर सुनील अमित पाटील. स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत. अलंद कार्पेट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फील्ड होईल तत्पूर्वी एकच धाव परिपूर्ण केले जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली गेले ती 14 या धावसंख्येवरती. कैसे मागडे ठरले गेले मिस्टर सुनील. आपल्या स्पेलमध्ये 14 धावा खर्च करत केल्या गेल्या. इनिंगचा सेकंड स्पेल हाताळण्याकरिता मिस्टर मिलिंद
सज्ज होतील. इथे मात्र 24 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष असेल. विजयाकरिता मिलिंद सज्ज होतात. वैयक्तिक पहिला स्पेल आणि संघाकडून सेकंड स्पेल हाताळण्याकरिता मिलिंद. स्ट्रायकिंग एंडवरती मिस्टर अमित पाटील. सॉफ्टहँडने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पुढे सरकली जाते. ते 15 या धावसंख्येवरती. सुशांत यांच्या बॅटमधून मात्र मोठे फटके जरूर येत आहेत. अमित पाटील मात्र सिंगल काढून स्ट्रायकिंग वरती आणण्याचा प्रयत्न करतायत. मिस्टर सुशांत यांना इथे मात्र मोठा फटका जरूर मारण्याचा प्रयत्न केला होता. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. मिस्टर मिलिंद यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या जाऊन पोहोचले गेले ते 15 या धावसंख्येवरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. छत्रपती वॉरियर्स या संघाची धावसंख्या सलामीची जोडी मैदानात 15 या धावसंख्येवरती. मिलिंद पुन्हा एकदा सज्ज होतील आपल्या स्पेलमधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ऑन साइड क्षेत्रामध्ये. चेंडू वन बाउन्स ओव्हर दी रोप. सीमारेषा पार. या 4 धावेने धावसंख्या फ्लाय होत असताना 19. नितीन पाटील आणि चेतन पाटील आपलं 3 बॉल झाले. धन्यवाद. आपण या मंचावर विराजमान व्हायचंय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले गेले ते 19. दुसरं षटक प्रगतीपथावरती. पाहायला मिळते मिलिंद यांच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी करते. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. इथे मात्र बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क होत नाही आहे. त्याच कारणास्तव मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सुशांत यांना काहीसा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरले गेले. मिलिंद इथे मात्र स्वेर मारा येतोय. उजवी एसटी सोडून बाहेर जाणारा चेंडू. एक अवांतर धाव पंजांच्या माध्यमातून एक धाव अंकित केली गेली. 20 या धावसंख्येवरती छत्रपती वॉरियर्स काटाळे असंघ जाऊन पोहोचतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. मिस्टर मिलिंद यांच्या माध्यमातून. सुशांत टू मिलिंद आपल्या स्पेलमधील पुढील चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा सलगचा दुसरा वाईट चेंडू. काहीसे दिशायन होत आहेत गोलंदाज. स्वेर मारा करतायत. सलगचा दुसरा चेंडू. 2 धावा अवांतर दिल्या गेल्या. मात्र मिलिंद यांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचले गेले ते 21. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ते मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. लॉग ऑफ क्षेत्रामध्ये 1 बाउन्स फील्ड होईल. तत्पूर्वी एकच धाव परिपूर्ण केली गेली. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली जाते ते 22. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर पाहायला मिळतात अमित प्रभाकर पाटील. सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र काहीसं बंदिस्त करून ठेवलं गेलं. फलंदाजाला निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी जरूर ठरले गेले. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ते 22. जय शिलार. आपल्या या स्पर्धेदरम्यान आपल्या मंचावर उपस्थित झालेले श्री यतीन पाटील कोकणेर आणि श्री चेतन पाटील तामसई या ठिकाणी जय सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या दोन्ही खेळाडूंचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे.
आता मात्र विजयासाठी 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल छत्रपती वॉरियर्स किराड या संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती मिस्टर रणजित इनिंगचं तिसरं स्पेल हाताळण्याकरिता आणि वैयक्तिक पहिला स्पेल हाताळण्याकरिता सज्ज होतील. स्ट्रायकिंग एंडवरती मिस्टर सुशांत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती मिस्टर अमित पाटील. सलामीची जोडी मैदानात. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली ते छत्रपती वॉरियर्स या संघाची 2 षटकाच्या अखेरीस 22 या धावसंख्येवरती. रणजित सज्ज होत आहेत. आपल्या स्पेलमधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता सुशांत स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर. ऑन साईड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, फील्ड होईल, फंबलिंग होत आहेत क्षेत्ररक्षक आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या 2 धाव्याच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पुढे पोहोचली गेली ती 24 आणि रणजित आपल्या स्पेलमधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता. इथे मात्र चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार. या 4 ने धावसंख्या फ्लाय होत असताना 28 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये छत्रपती वॉरियर्स या संघाची अमित आणि सुशांत. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, 1 धाव परिपूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 29. सुरेख गोलंदाजीचं कृतीकरण पाहायला मिळते मिस्टर रणजित यांच्या माध्यमातून. डॉट चेंडू येतोय. मिस्टर रणजित सज्ज होतील गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर मिस्टर अमित पाटील. इथे मात्र झेलबाद अमितच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. पहिला धक्का मात्र मिळतोय छत्रपती वॉरियर्स या संघाला. 29 या धावसंख्येवरती पहिला धक्का मात्र लागतोय अमितच्या रूपामध्ये. विजयासाठी मात्र 13 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल छत्रपती वॉरियर्स किराट या संघाला. कोणता संघ मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय? मेगा फायनल मध्ये जाऊन जीवन ज्योती हळवली हा संघ जाऊन थेट मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. आता या सामन्यामध्ये कोणता संघ त्यांच्या समवेत भिडेल येणाऱ्या 13 चेंडू मध्ये? गिराळे संघ जर विजयी झाला तर मिस्टर मिलिंद पाटील गिराळे यांच्याकडून 5000 रुपयेचं बक्षीस लावण्यात आलेलं आहे. सुरेख फटका पाहायला मिळतोय. 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण होईल. तत्पूर्वी एकच धाव परिपूर्ण केली गेले. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले गेले ते 30 या धावसंख्येवरती. आणि मायक्रोफोन वरती जॉईन होतील मिस्टर राहुल धानवा. विजयासाठी आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण असेल.
धन्यवाद डीजे. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता विजयाकरिता छत्रपती वॉरियर्स किराट या संघाला. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतात मिस्टर मिलिंद. मैत्री गिराळे संघ जर विजयी झाला तर मिस्टर मिलिंद पाटील गिराळे यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता विजयाकरिता मिलिंद पाटील. गोलंदाजी ट्रॅक वरती सुरेख सॉफ्ट रनने खेळून काढलेला चेंडू. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो. एक धाव मात्र परिपूर्ण केली गेली. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली जाते ती 31. 31 धावा. अकरा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता विजयासाठी. मिलिंद पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर पाहायला मिळतात मिस्टर सुशांत. सॉफ्ट रनने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजीचं कृतीकरण राहायला गेलं मिस्टर मिलिंद यांच्या माध्यमातून. 2 चेंडूंमध्ये मात्र 1 धाव खर्च केले गेले. मिलिंद यांच्या माध्यमातून आपल्या स्पेलमधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतील. धावसंख्या जाऊन स्कोरबोर्ड होते लागले गेले ते 31. छत्रपती वॉरियर्स किराट या संघाची. सुरेख फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र लॉगआउट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले जाते ते 32. 32 धावा. आता मात्र विजयासाठी 9 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता असेल. सुरेख लॉप केला गेलाय. चेंडू हवेमध्ये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा येतील. या 4 धावेने धावा फ्लाय होत असताना 36. येणारे चेंडू 8 आणि 10 धावांची आवश्यकता असेल. नरेश स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर पाहायला मिळतात. मिलिंद टू नरेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख आनंद कार्पेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिस्टर सुनील क्षेत्ररक्षण करतील. तत्पूर्वी 2 धावा रोखू शकत नाहीत. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पुढे फ्लाय होत असताना 38. 38 धावा. सात चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता छत्रपती वॉरियर्स किराट या संघाला. सुरेख गोलंदाजीचं कृतीकरण पाहायला मिळते. इथे मात्र धाव बाद आणि सुशांत बाद होत आहेत. अशा तऱ्हेने दुसरा धक्का मात्र मिळतोय सुशांतच्या रूपामध्ये 38 या धावसंख्येवरती. मर्दाची छाती तलवार हाती. मर्दाची छाती तलवार हाती. घेतो नाव शिवरायांचे. कुणबी आम्ही राजे. कुणबी आम्ही राजे. कुणबी आम्ही राजे. अरे कुणबी आम्ही राजे. जात आमची आम्ही शेतात राबतो. खंडेरायाच्या चरणी जाऊन आम्ही भंडारा उधलितो. आम्ही शेतकरी आम्ही कारभारी. आम्ही शेतकरी आम्ही कारभारी. आम्ही गर्वाने सांगतो
कुणबी आम्ही राजे कुणबी आम्ही राजे कुणबी आम्ही राजे अरे कुणबी आम्ही राजे हॅलो हॅलो धन्यवाद डीजे. आजच्या या स्पर्धेला अंतिम सामन्याला अगदी थोड्या वेळातच सुरुवात होणार आहे. दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावर आपले मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या स्पर्धेला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री महेश गणपत पाटील वस्त्रे, अध्यक्ष तांदूळवाडी गट कुणबी कबड्डी लीग, त्यात प्रमुख उपाध्यक्ष शिववंश क्षत्रिय युवक मंडळ पालघर पूर्व विभाग. आपल्या प्रमुख पाहुण्यांचे या ठिकाणी आगमन झाले. आपल्या लीगचे सचिव सन्मान्य श्री चेतन सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपले प्रमुख पाहुणे मान्य श्री महेश गणपत पाटील यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचे. शाल श्रीफळ फळझाड आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या यथोचित स्वागत आणि सत्कार करायचे. या ठिकाणी आपल्या लीगचे आमचे सचिव श्री चेतन सरांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या लीगचे प्रमुख पाहुणे मान्य श्री महेश गणपत पाटील वस्त्रे यांचे या ठिकाणी स्वागत सत्कार होतोय. यातील स्वागत आणि सत्कार सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत होते. खूप खूप धन्यवाद महेशजी, आपण या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. आपले मनापासून खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. हॅलो हॅलो माइक चेक. थँक्यू व्हेरी मच श्रीकांतजी पावडे सर. धन्यवाद सर. प्रदीपजी मर्चंट सर. त्याचप्रमाणे समवेत आलेले मान्य श्री हर्षल पाटील गिरनोली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी जयेश शेलार सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी श्री हर्षल पाटील गिरनोली यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन यांचे स्वागत करायचे आहे. श्री जयेश शेलार सर या ठिकाणी श्री हर्षल पाटील यांचं सहर्ष स्वागत करतील. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात. येणारा चेंडू 4 आणि आवश्यकता आहे 6 धावेची. हे धावा जर डिफेंड केलं या षटकामध्ये दीपकजी पाटील साहेबांनी तर त्यांच्याकरिता 220 रुपयांचं पारितोषिक आलंय. आपल्या शिववंश क्षत्रिय युवक मंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री जितेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी या ठिकाणी जयेश सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते श्री जितेंद्र पाटील सरांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात. या स्पर्धेची शोभा वाढवलीत. कुणबी प्रीमियर लीग, कुणबी क्रिकेट प्रेमी 40 लीग आपलं सहर्ष या ठिकाणी स्वागत करीत आहे. खूप खूप धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात. ओके सर, धन्यवाद पावडे सर. येणारे चेंडू 3 आणि 6 धावेची नितांत गरज. धावा जर डिफेंड केला तर 220 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेचे उपाध्यक्ष सन्माननीय जगदीशजी पाटील साहेबांकडून मिळतील. 3 चेंडू आणि 3 बॉल मध्ये आता समीकरण सामन्याचं येऊन ठेपलंय. 3 बॉल 6, प्रति बॉल मध्ये 2 धावा कराव्या लागतील. पर्पल कॅप होल्डर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याने विकेट मिळवलेत किरण जाधव फलंदाजी करण्याकरिता 3 चेंडू 6 धावा 9 विकेट सहित पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, परंतु फलंदाजी ही करावी लागेल, दमखम दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव परिपूर्ण पाहायला मिळाली. 2 धावेसाठी प्रयत्न, यावेळेस विकेटचं पतन पाहायला मिळाला. नरेशजी घरत त्यांना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. 2 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण या मॅचचं पाहायला मिळालंय. 2 चेंडू 5 धावा, 5 धावा 2 चेंडू. व्हॉट अ मॅच! हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पैसा वसूल सामना जो आपण पाहतायत कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ च्या माध्यमातून. कोण जिंकणार आणि कोण प्रवेश करणार मेगा फायनल मध्ये? जीवनज्योती आलोली संघ या ठिकाणी वेट करतोय अँड वॉच करतोय या सामन्याकडे. 2 चेंडू आणि 5 धावा. सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? खूप सारे प्रश्न. आमचं व्यासपीठ गजबजून गेलंय मान्यवरांच्या माध्यमातून. नितेशजी पंढरी अधिकारी व्यासपीठ
आणि व्यासपीठावरती आमचे प्रमुख मान्यवर मॅचचा आनंद घेत आहेत. तर सर्व मान्यवरांचं करूया या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 2 चेंडू आणि 5 धावा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. दीपकजी पाटील चांगली गोलंदाजी करतायत, परंतु या 2 बॉलमध्ये समोर फलंदाज करता आहेत ते म्हणजेच किरण जाधव. 9 विकेट सहित पर्पल कॅप होल्डर ठरले, परंतु फलंदाजीमध्ये चांगलं कारनामा करावं लागेल. 2 चेंडू 5 धावा. वॉट अ मॅच. मैदानाच्या आतमध्ये हा सामना रंगलाय दोन संघाच्या माध्यमातून. अकुल टप्प्याचा बॉल होता. सलीम मिडॉनकडे बॉल निघून येतोय. एकेरी परिपूर्ण झाले. 2 धावेचा प्रयत्न कॅरी करू शकले नाहीयेत. प्रेशर 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 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. विपरीत परिस्थितीमध्ये काही लोक तुटून जातात तर काही लोक रेकॉर्ड तोडून टाकतात. हीच ती वेळ. आता चेंडू 1 आणि 3 धावेची आवश्यकता. वॉट अ मॅच. 2 धावा आल्या तर सुपर ओव्हर देखील पाहायला मिळेल. काय सामना पाहायला मिळतोय. छत्रपती वॉरियर्स किराट, मैत्री गिराळे. कोण जिंकेल. 1 चेंडू आणि 3 धावा. हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना पाहायला मिळतोय. डोकेदुखी वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. प्रेक्षकांना हवं असतं एंटरटेनमेंट 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 आणि तेच पाहायला मिळालंय मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक राजे दाटी वाटेने मॅचचा आनंद घेत आहेत. तर सर्व प्रेक्षक राजांचं करूया स्पर्धेमध्ये वेलकम. शेवटचा बॉल आणि सामना शेवटच्या चेंडूपर्यंत. ही खासियत आहे, ही क्वालिटी आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ती क्वालिटी आपण पाहिली कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आता चेंडू आहे 1 आणि एका चेंडूमध्ये 3 धावेची गरज. कोण जिंकेल. छत्रपती वॉरियर्स किराट की मैत्री गिराळे. योगीजी पाटील की किरण जाधव. कोण जिंकणार हा सामना. मेगा फायनलचं तिकीट मिळवून देणार हा शेवटचा बॉल. विचार करतायत, विनिमय करतायत, गेम प्लॅनिंग आखली जाते मैदानाच्या आतमध्ये. चांगले कृतिकार्य करावं लागेल. दबाव न घेता खेळावं लागेल. कूल माइंडेडपणा दाखवावं लागेल. सिन्सेबल क्रिकेट दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि संघासाठी संकटमोचक बनावं लागेल. संकटमोचक कोण बनेल. योगेश पाटील एका बाजूने ॲज अ बॉलर, किरण जाधव ॲज अ बॅटर. 1 चेंडू 3 धावा. सामना आवडला असेल तर मनापासून जोरदार टाळ्या येऊ द्या. दोन्ही संघांना चेअर अप करूया. 1 चेंडू 3 धावेची गरज. चांगला फटका स्टिअर केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. झेल टिपला. फायनलचा झेल. हा झेल घेऊन गेलाय फायनल मध्ये मैत्री गिराळे या संघाला. क्या बात आहे. काय झेल परिपूर्ण केला त्या ठिकाणी रणजितजी पाटील. हा फक्त कॅच नव्हता तर फायनलचा तिकीट होतं आणि पूर्णपणे या ठिकाणी सूर्यकुमार यादव यांची आठवण करून दिली. तो झेल नव्हता, ती ट्रॉफी होती. हा देखील झेल नव्हता, ही देखील ट्रॉफी आहे. हे सर्व काही गोष्टी ध्यानामनात येतील. काय अप्रतिम खेळ राहिला. शेवटच्या मोमेंट पर्यंत सामना पाहायला मिळाला. व्हॉट अ मॅच. थ्रिलिंग गुजबम्प सामना मैदानाच्या आतमध्ये.